हॅलो स्टुडंट्स, आज आपण चॅप्टर नंबर 2 मधील OTCEI म्हणजेच ओव्हर द काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया जे स्टॉक मार्केट आहे, या स्टॉक मार्केटमध्ये जे प्लेयर्स असतात म्हणजे जिथं प्रत्यक्ष व्यवहार होत असतात. स्टॉक मार्केट हा सेकंडरी मार्केटचाच एक काय आहे भाग आहे. म्हणजे जनरली सेकंडरी मार्केट ऑपरेट्स थ्रू स्टॉक मार्केट, म्हणजे स्टॉक मार्केट थ्रू हे सेकंडरी मार्केट काय होत असतं, ऑपरेट होत असतं. आणि या स्टॉक मार्केटमध्ये ऍक्च्युअल जी प्लेस असते जिथं हे स्टॉक ट्रेडिंग होत असतं ते ठिकाण त्याला इथे काय म्हटलं जातं, स्टॉक एक्सचेंजेस असं म्हटलं जात असतं. पाठीमागल्या लेक्चरमध्ये आपण जे 2 स्टॉक एक्सचेंजेस आहेत भारतामधले महत्वाचे प्रमुख, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज, याविषयी माहिती घेतलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण अजून एक स्टॉक एक्सचेंज, एक अतिशय महत्वाचा स्टॉक एक्सचेंज भारतामध्ये कार्यरत आहे, त्याला इथं काय म्हटलं जातं, OTCEI असं म्हटलं जातं, म्हणजे ओव्हर द काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया. तर हे ओव्हर द काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया कशा पद्धतीनं कामकाज करतं, त्याची नेमकी स्थापना कधी झाली, त्याची वैशिष्ट्ये, त्याची स्थापना कुणी केली, या काही बाबी आपण या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. सो OTCEI, ओव्हर द काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया कॅन बी डिफाईन्ड ॲज अ स्टॉक एक्सचेंज. मी आतापर्यंत सांगितलं हे काय आहे, स्टॉक एक्सचेंजच आहे विदाउट अ प्रॉपर ट्रेडिंग फ्लोअर. हा महत्वाचा मुद्दा आहे. यामध्ये हा स्टॉक एक्सचेंज आहे, परंतु एक जो प्रॉपर ट्रेडिंग फ्लोअर आहे, एक स्पेसिफिक जे लोकेशन आहे ते लोकेशन या स्टॉक एक्सचेंजचं नाही. म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज याचा रजिस्टर्ड ॲड्रेस आहे, त्याचा पत्ता आहे, त्याचं एक विशिष्ट शहर ठरलेलं आहे. म्हणजे मुंबईमध्ये हे दोन्ही स्टॉक एक्सचेंज काय आहे तिथं कार्यरत आहेत. तसं एक विशिष्ट ट्रेडिंग फ्लोअर जो आहे, एक लोकेशन जे आहे, एक विशिष्ट जे काउंटर आहे, हे काउंटर या ओव्हर द काउंटर एक्सचेंज ऑफ इंडियाचं नाही. मग नेमकं याचं स्वरूप कसं असतं ते आपण काय करूया समजून घ्या. म्हणजे विशिष्ट लोकेशन नाही, विदाउट प्रॉपर ट्रेडिंग फ्लोअर जो स्टॉक एक्सचेंज वर्क करतो, काम करतो, त्याला इथं काय म्हटलं जातं, OTCEI असं म्हटलं जात असतं. ऑल स्टॉक एक्सचेंजेस हॅव स्पेसिफिक प्लेस फॉर ट्रेडिंग देअर सिक्युरिटीज थ्रू काउंटर्स. प्रत्येक स्टॉक एक्सचेंजचं एक ट्रेडिंग फ्लोअर असतो, ट्रेडिंग काउंटर असतं, तिथं हे व्यापारी व्यवहार म्हणजे खरेदी विक्रीचे व्यवहार पर्टिक्युलर स्टॉकशी संबंधित होत असतात. बट द OTCEI इज कनेक्टेड थ्रू. मग आता हे OTCEI नेमकं काय आहे, ट्रेडिंग फ्लोअर नाहीये. मग कशा पद्धतीने इथं व्यवहार होत असतात, कसं एकत्र या स्टॉक एक्सचेंजमध्ये यावं लागत असतं ते समजून घ्या. बट द OTCEI इज कनेक्टेड थ्रू अ कॉम्प्युटर नेटवर्क अँड द ट्रान्झॅक्शन्स आर टेकिंग प्लेस थ्रू कॉम्प्युटर ऑपरेशन. सिंपल आहे. हा स्टॉक एक्सचेंज कॉम्प्युटर नेटवर्क थ्रू जे इंटरेस्टेड इन्व्हेस्टर आहेत, बायर, सेलर, ब्रोकर, कंपनीज, यांना इथं काय करतो, कनेक्ट करतो. कसा कनेक्ट करतो, कॉम्प्युटर नेटवर्क थ्रू हे काय होत असतात, कनेक्ट होत असतात आणि त्यातून ही जी ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ट्रान्झॅक्शन्स होत असतात. म्हणजे सिंपल आहे, इंटरनेट नेटवर्क थ्रू व्हाया कॉम्प्युटर, व्हाया लॅपटॉप, व्हाया मोबाईल जे इंटरेस्टेड पार्टीज आहेत व्यवहार करण्याशी संबंधित, त्या पार्टीज या नेटवर्क थ्रू एकमेकांशी काय होत असतात, कनेक्ट होत असतात आणि व्यवहार करत असतात. असं एक्सचेंज त्याला काय म्हटलं जातं, OTCEI असं म्हटलं जात असतं. दस द डेव्हलपमेंट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हॅज गिव्हन स्कोप फॉर स्टार्टिंग धिस टाइप ऑफ स्टॉक एक्सचेंज. म्हणजे थोडक्यात काय, जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 1985-90 पासून डेव्हलप होत गेलेली आहे, त्याचा परिणाम म्हणून अशा पद्धतीचे जे स्टॉक एक्सचेंजेस आहेत, हे स्टॉक एक्सचेंजेस काय झालेले आहेत, तिथं निर्माण होऊ लागलेले आहेत. ओके. सो OTCEI ऑल्सो नोन ॲज ओव्हर द काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया. ठीक आहे. इट इज अन इलेक्ट्रॉनिक स्टॉक एक्सचेंज. हा काय आहे, इलेक्ट्रॉनिक स्टॉक एक्सचेंज विच इज कंप्राइज ऑफ स्मॉल अँड मिडियम साइज फर्म्स लुकिंग टू गेन ऍक्सेस टू कॅपिटल मार्केट. हा एक महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये, की जे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज जो आहे, यामध्ये या मल्टीनॅशनल कंपनी किंवा ज्यांचं भांडवल
मोठ्या प्रमाणावर आहे. लार्ज कॅपिटलाइज्ड कंपनीज जनरली ट्रेडिंग ऑन बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ॲज वेल ॲज नॅशनल स्टॉक एक्सचेंज. परंतु ज्या लहान कंपन्या आहेत, स्मॉल अँड मिडियम साईज फर्म ज्या आहेत, त्यांना जर कॅपिटल मार्केटमध्ये ऍक्सेस पाहिजे असेल, म्हणजे त्यांना जर भांडवल बाजारातून भांडवलाची उपलब्धता करून घ्यावयाची असेल, त्यांच्या भागांचा व्यवहार हा स्टॉकमध्ये जर करायचा असेल, तर त्यांच्यासाठी हा इलेक्ट्रॉनिक स्टॉक एक्सचेंज काय ठरतो, उपयोगाचा ठरतो. म्हणजे लहान गुंतवणूकदार, लहान व्यवसाय संस्था, कंपन्या त्यांना जर कॅपिटल मार्केटमध्ये व्यवहार करून भांडवलाची उपलब्धता करून घ्यायची असेल, तर मग या स्टॉक एक्सचेंजचा उपयोग होत असतो. इट वॉज सेटअप टू ॲक्सेस हाय टेक्नॉलॉजी एंटरप्राइजिंग प्रमोटर्स. तर आता हे स्टॉक एक्सचेंज कुणी सेटअप केलेलं आहे, कुणी प्रमोट केलेलं आहे, तर जनरली जे हाय टेक्नॉलॉजी एंटरप्राइजिंग आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे हाय टेक्नॉलॉजी आहे, आता कोणत्या संस्था आहेत ते आपण बघू थोडं, की त्यांनी एकत्र येऊन, त्या संस्थांनी एकत्र येऊन हा स्टॉक एक्सचेंज स्थापन केलेला आहे. मग कोण आहेत या संस्था? UTI, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, ICICI बँक असेल इन्स्टिट्यूशन आहे ती, IDBI, IFSC, LIC, SBI अँड मोर अदर इन्स्टिट्यूशन. म्हणजे या सगळ्या ज्या हाय टेक्नॉलॉजी एंटरप्राइजेस आहेत, ज्यांच्याकडे उच्च दर्जाची काय आहे टेक्नॉलॉजी आहेत, या सगळ्यांनी मिळून ही OTCIची जी संकल्पना आहे ती काय केलेली आहे, प्रमोट केलेली आहे. आणि हा जो स्टॉक एक्सचेंज आहे, इट वॉज अंडर सिक्युरिटीज कंट्रोल रेग्युलेशन ऍक्ट 1956. तर हा जो सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट रेग्युलेशन ऍक्ट आहे त्याच्या अंडर तो काय झालेला आहे, स्थापन झालेला आहे. आणि सेबी त्याला काय करते, रेग्युलेट करते. ओके, सो इट वॉज इनकॉर्पोरेटेड ॲज अ कंपनी. एक कंपनी म्हणून या स्टॉक एक्सचेंजची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे ॲट महाराष्ट्र. कुठं? महाराष्ट्रामध्ये ऑन 20 सप्टेंबर 1990, 1990 मध्ये या स्टॉक एक्सचेंजची स्थापना झालेली आहे अंडर सेक्शन 25 ऑफ कंपनीज ऍक्ट 1956. 1956च्या 25 सेक्शन नुसार 1990 मध्ये या स्टॉक एक्सचेंजची स्थापना त्या प्रमोटर्सने केलेली आहे. याचं कॅपिटल आहे, कंपनी आहे म्हटल्यानंतर कॅपिटल असेल. इट वॉज ऑथोराइज कॅपिटल ऑफ 10 करोड अँड पेड अप कॅपिटल ₹5 करोड. सो ऑथोराइज कॅपिटल 10 करोड आहे, पेड अप कॅपिटल 5 करोड आहे. इट वॉज बेस्ड ऑन मॉडेल ऑफ नॅसडॅक USA. सो एक स्टॉक एक्सचेंज आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये, त्याला ते काय म्हटलं जातं, नॅसडॅक असं म्हटलं जातं. ओके, तर या नॅसडॅकचं जे मॉडेल आहे ते मॉडेल डोळ्यासमोर ठेवून हा स्टॉक एक्सचेंज काय झालेला आहे, तर स्थापन झालेला आहे, कार्यरत आहे. इट इज इंडियाज फर्स्ट एक्सचेंज फॉर स्मॉल कंपनीज. हा महत्वाचा मुद्दा आहे. ज्या स्मॉल अँड मिडियम साईज कंपन्या आहेत त्यांच्या भांडवलाचे व्यवहार करण्यासाठी हा भारतामधला पहिला काय आहे, स्टॉक एक्सचेंज आहे. म्हणजे या कंपन्या मोठ्या स्टॉक एक्सचेंजमध्ये जाऊन इथं व्यवहार करू शकत नाहीत. तर अशा वेळेला ह्या छोट्या स्टॉक एक्सचेंज थ्रू त्यांच्या कॅपिटलच्या म्हणजे भांडवलाच्या ज्या गरजा आहेत त्या काय केल्या जातात, भागवल्या जातात. म्हणजे फक्त स्मॉल कंपनीज एवढ्यापुरतं मर्यादित नाही, जे स्मॉल इन्व्हेस्टर्स आहेत, छोटे छोटे गुंतवणूकदार जे आहेत, त्यांना सुद्धा या स्टॉक एक्सचेंज थ्रू काय होत असतं, व्यवहार करणं फायद्याचं ठरत असतं. ओके, इट इज द फर्स्ट स्क्रीन बेस्ड नेशन वाईड स्टॉक एक्सचेंज इन इंडिया. तर भारतामधील संपूर्ण भारतभर नेटवर्क असलेला काय आहे, एक स्क्रीन बेस्ड म्हणजे काय, मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप हेच याचं काय असणार आहे, काउंटर असणार आहे. त्याला ते काय म्हटलं जातं, स्क्रीन बेस्ड स्टॉक एक्सचेंज असं म्हटलं जात असतं. हा एक पहिला इलेक्ट्रॉनिक स्टॉक एक्सचेंज आहे भारतामधला. ओके, सो याचे प्रमोटर्स कोण आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. पहा, OTCI इज इनकॉर्पोरेटेड ॲज अ कंपनी अंडर सेक्शन 25 ऑफ इंडियन कंपनीज ऍक्ट. हे बघितलं, ॲज पर द रजिस्ट्रेशन नॉर्म्स OTCI will be obliged to plow back all its profit and will not be allowed to declare dividend on its share capital. इथं काय आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कंपनी आहे, परंतु ह्या कंपनीला होणारा जो फायदा आहे, म्हणजे OTCIला होणारा जो फायदा आहे तो काय केला जातो, फ्लो बॅक. म्हणजे तो व्यवसाय संस्थेमध्ये म्हणजे त्याच स्टॉक एक्सचेंजमध्ये भांडवल म्हणून काय केला जातो, वापरला जातो. म्हणजे थोडक्यात काय, नॉट अलाउड टू डिक्लेअर डिव्हिडंड. म्हणजे गुंतवणुकीवर, शेअर कॅपिटलवर इथं हा OTCI कंपनी आहे, प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करत नाही, म्हणजे डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करत नाही. नफा होतो तो फ्लोबॅक म्हणजे पुनर्गुंतवणूक त्याची केली जाते. आणि हे ते प्रोमोटर्स आहेत, UTI, ICICI बँक, IDBI, IFC, SBI कॅपिटल मार्केट, कॅन बँक फायनान्शियल सर्व्हिसेस, LIC, GIC या सगळ्यांनी मिळून हा जो OTCI आहे तो काय केलेला आहे, स्थापन केलेला आहे. ओके, ठीक आहे. आता पहा,
काही फीचर्स आहेत ते समजून घ्या ह्या OTCIचे, ती संकल्पना मग क्लिअर होईल. इट इज रिंगलेस अँड इलेक्ट्रॉनिक नॅशनल एक्सचेंज. आता हे समजून घ्या, हे रिंगलेस म्हणजे काय. जनरली स्टॉक एक्सचेंज म्हटलं की त्यामध्ये आर्टिफिशियली प्राइस फ्लक्च्युएशन्स घडवून आणलं जातं. म्हणजे एका अशा हेतूनं कृत्रिमरित्या ज्या सिक्युरिटीज आहेत त्याच्या किमतीमध्ये काय केली जाते, बदल केला जातो. रिंगलेसचा अर्थ आहे वाढ केली जाते किमतीमध्ये. जनरली अशा पद्धतीचे जे व्यवहार आहेत त्याला काय म्हटलं जातं, रिगिंग असं म्हटलं जातं. परंतु हा जो स्टॉक एक्सचेंज आहे तो काय रिंगलेस आहे. रिंगलेस कोणत्या अर्थानं आहे, इथं छोटेच गुंतवणूकदार असणार आहेत. स्क्रीन बेस काय आहे, हा स्टॉक एक्सचेंज आहे. त्यामुळे जे रिंगिंग आहे म्हणजे आर्टिफिशियली इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटी. म्हणजे काही गुंतवणूकदार ब्रोकर्स एकत्र येऊन कृत्रिमरित्या भागांच्या त्या सिक्युरिटीच्या किमती काय करतात, वाढवतात. त्याला इथं काय म्हटलं जातं, रिगिंग असं म्हटलं जातं. ते या स्टॉक एक्सचेंजमध्ये होत नाही. इट कॅटर्स द नीड ऑफ स्मॉल बिझनेस विच हॅव सो फार नॉट मेट रिक्वायरमेंट फॉर लिस्टिंग ऑन द स्टॉक एक्सचेंज. म्हणजे जे इतर स्टॉक एक्सचेंज आहेत, बॉम्बे नॅशनल आणि इतर स्टॉक एक्सचेंज आहेत, ज्या छोट्या कंपन्या आपली भागाची नोंदणी तिथं करू शकत नाहीत, त्यांच्या अटी शर्ती पाळू शकत नाहीत, अशा कंपन्यांना हा स्टॉक एक्सचेंज उपयोगाचा ठरतो. ओके, दिस स्टॉक एक्सचेंज नेशन वाईड रीच. संपूर्ण भारतभर या स्टॉक एक्सचेंजचं काय आहे, पसार आहे. कोणीही या स्टॉक एक्सचेंजवर व्यवहार करू शकतो. ज्याच्याकडं काय असणं गरजेचं आहे, एक चांगलं कॉम्प्युटर नेटवर्क असणं गरजेचं आहे. ओके, जनरली स्मॉल अँड मिडियम साईज कंपनीज विथ पेड अप कॅपिटल बिटवीन 30 and 25 करोड कॅन बी एनलिस्टेड. म्हणजे 30 लाख ते 25 कोटीपर्यंत ज्या कंपन्यांचं भांडवल आहे, अशा सगळ्या कंपन्या या स्टॉक एक्सचेंजमध्ये आपल्या स्टॉकची नोंदणी करू शकतात. ओके, सो OTCI डील्स इन इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, बॉन्ड्स, डिबेंचर्स, वॉरंट्स. यामध्ये या OTCIचे व्यवहार होत असतात. म्हणजे OTCI मध्ये शेअर्स वगैरे, डिबेंचर्स, बॉन्ड्स या सगळ्यांचे व्यवहार होत असतात. द ट्रेडिंग इज बाय वे ऑफ निगोशिएटेड बिडिंग. इथं ट्रेडिंग कसं होतं, बाय वे ऑफ निगोशिएटेड बिडिंग. म्हणजे इंटरेस्टेड इन्व्हेस्टर, इंटरेस्टेड बायर, इंटरेस्टेड सेलर एकत्र येऊन ऑन स्क्रीन बेस निगोशिएशन, इथं डिस्कशन होतं, व्यवहार होतात, एक प्राइस निश्चित होते, त्या प्राइसला हे व्यवहार पूर्ण केले जातात. साधारणपणे 5 ते 6 दिवसामध्ये काय होत असतं, हा सेटलमेंट, व्यवहाराचं सेटलमेंट होत असतं. ओके, द ट्रान्झॅक्शन टेक प्लेस थ्रू सॅटेलाइट कम्युनिकेशन टेलिफोन लाईन. सो सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन सिस्टीम थ्रू हे सगळी ट्रान्झॅक्शन्स पूर्ण होत असतात. अ कंपनी विच इज लिस्टेड ऑन एनी अदर रेकग्नाइज स्टॉक एक्सचेंज इन इंडिया विल नॉट सायमल्टेनियसली बी इलिजिबल फॉर लिस्टिंग ऑन द OTCI. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या कंपन्या ऑलरेडी जे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि इतर स्टॉक एक्सचेंजमध्ये जर लिस्टेड असतील भारतामध्ये, 21-22च्या आसपास, 21 काही ठिकाणी 21 आहे, काही ठिकाणी 23 आहे, 21 स्टॉक एक्सचेंज ऑलरेडी काय आहेत, कार्यरत आहेत. तर या स्टॉक एक्सचेंजमध्ये जर कंपन्या लिस्टेड असतील तर सायमल्टेनियसली त्याचबरोबरीनं या स्टॉक एक्सचेंजवर त्या कंपन्या आपल्या शेअरचं लिस्टिंग करू शकत नाहीत. ओके, आता प्लेयर्स इन द OTCI मार्केट. आता या OTCI मार्केटमध्ये व्यवहार कोण करतं. ओके, द प्लेयर्स ऑन OTCI एक्सचेंज आर द मेंबर्स अँड डीलर्स. कोण असतं त्यामध्ये, मेंबर्स आणि डीलर्स असतात. द ऍक्टिव्हिटीज ऑफ मेंबर्स अँड डीलर्स आर, समजून घ्या आता, ऍक्ट ॲज ब्रोकर, बाय अँड सेल सिक्युरिटीज अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन्स ऑफ इन्व्हेस्टर. सो हे ब्रोकर काय करतात, खरेदी करतात किंवा विक्री पण करतात त्या सिक्युरिटीजची. कशाच्या अनुषंगानं, कशी, अकॉर्डिंग टू इन्स्ट्रक्शन्स ऑफ इन्व्हेस्टर. जो इन्व्हेस्टर आहे त्याच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या इन्स्ट्रक्शननुसार हे जे ब्रोकर आहेत खरेदी विक्री करत असतात. मार्केट मेकर्स इन सिक्युरिटीज, दे कोट द प्राइस ॲट विच मेंबर्स आर विलिंग टू बाय अँड सेल द स्पेसिफाईड नंबर ऑफ सिक्युरिटी. यामध्ये एक मार्केट मेकर्स असतात. काय करतात ते, दे कोट द प्राइस, एक विचारची किंमत काय करतात तिथं निर्धारित करतात, ॲट विच मेंबर्स आर विलिंग टू बाय अँड सेल, की ज्या किमतीला जे मेंबर्स आहेत त्या स्टॉक एक्सचेंजमधले खरेदी किंवा विक्री करायला काय तिथं तयार आहेत. एका विशिष्ट संख्येनं विशिष्ट सिक्युरिटीज खरेदी विक्री करायला तयार आहेत. अशा पद्धतीचे जे प्राइस कोटेशन्स आहेत ते देणारे कोण असतात तिथं, मार्केट मेकर्स असतात. ओके, सो ट्रान्झॅक्शन्स कशी होतात यामध्ये, हाऊ टू ट्रान्झॅक्शन्स डन. द मेंबर्स ऑफ OTCI विल इन्व्हाइट कंपनीज टू लिस्ट ऑन एक्सचेंज फॉर रेझिंग कॅपिटल. सो पहिल्यांदा काय आहे, हे जो OTCI आहे तो काय करतो, इन्व्हाइट कंपन्यांना तो आमंत्रित करतो. कशासाठी, टू लिस्ट ऑन
द एक्सचेंज ऑफ फॉर रेझिंग कॅपिटल. म्हणजे भांडवलाची जर गरज असेल, भांडवल पाहिजे असेल तर या OTCIवर तुमच्या प्रतिभूती म्हणजे शेअर्स, डिबेंचर काय करायचं, लिस्ट करा. लिस्टची संकल्पना बघितली आहे की एखाद्या स्टॉक एक्सचेंजवर जर सिक्युरिटी लिस्ट केलेल्या असतील तर त्या सिक्युरिटीची तिथं खरेदी आणि विक्री तर होत असते. विदाउट लिस्टिंग खरेदी विक्री तर होत नसते. त्यामुळे लिस्टिंग गरजेचं असतं. देन देर आर डीलर्स हू परफॉर्म द ड्युअल रोल ऑफ ब्रोकर अँड मार्केट मेकर. त्यामध्ये डीलर असतात, ते काय करतात, ड्युअल रोल असतो त्यांचा, 2 रोल ते बजावतात. पहिला असतो एक ॲज अ ब्रोकर आणि ॲज अ मार्केट मेकर. म्हणजे काय आहे, किंमत पण इथं ते कोट करत असतात आणि खरेदी विक्रीचे व्यवहार पण जो इंटरेस्टेड इन्व्हेस्टर आहे त्याच्या वतीनं करत असतात. अ ब्रोकर ऍक्ट ऑन बिहाफ ऑफ बायर अँड सेलर. हा जो ब्रोकर आहे तो काय करतो, ऑन बिहाफ ऑफ बायर व्यवहार करत असतो. त्याचे कृती कशा असतात, जनरली बायर आणि सेलरशी संबंधित असतात. तो त्यांचा एक प्रकारे एजंट असतो. वाईल मार्केट मेकर हॅज रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक अवेलेबल टू पर्टिक्युलर शेअर्स इन मार्केट फॉर ट्रान्झॅक्शन्स अँड टू मेंटेन रिझनेबल प्राइस थ्रू सप्लाय अँड डिमांड फोर्सेस. आणि मार्केट मेकर काय करत असतो, ज्या सिक्युरिटीज आहेत त्या अवेलेबल करून देण्याची त्याची काय असते, जबाबदारी असते. एका विशिष्ट संख्येनं विशिष्ट कंपनीचे जे शेअर्स आहेत ते अवेलेबल करून देणं, योग्य अशा किमती मेंटेन ठेवणं, हे सगळं काम कुणाचं असतं, या मार्केट मेकरचं असतं. म्हणजे जे रिगिंग आहे ते रिगिंग म्हणजे जास्त किमती वाढवणं हा प्रकार या स्टॉक मार्केटमध्ये होत नाही. हे मार्केट मेकरचीच काय असते, ऑलरेडी जबाबदारी असते. ठीक आहे. योग्य किंमत, मागणी आणि पुरवठा, डिमांड अँड सप्लाय यातून जी किंमत निश्चित होत असते तीच किंमत इथं काय असते, योग्य असते. आर्टिफिशियल डिमांड, आर्टिफिशियल सप्लाय यातून किमती मात्र काय होत असतात, इथं आर्टिफिशियली चेंज होत असतात. ते यामध्ये तर अलाउड नसतं. ओके. सो याचे काही जे ऍडव्हान्टेजेस आहेत ते ऍडव्हान्टेजेस आपण काय करूया, थोडक्यात बघूया. सिंपल. दिस एक्सचेंज हॅज फॉलोइंग ऍडव्हान्टेज. देअर इज अ ट्रान्सपरन्सी इन ट्रान्झॅक्शन. म्हणजे या स्टॉक मार्केटमधले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्यामध्ये काय असते, ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता असते. कशी पारदर्शकता ही पॉसिबल होऊ शकते, जनरली ऑन स्क्रीन हे व्यवहार होत असतात. डीलर, मार्केट मेकर, बायर, सेलर हे थ्रू कॉम्प्युटर बेस टेक्नॉलॉजीनं एकत्र येत असतात. त्यामुळं ऑटोमॅटिक यामध्ये ट्रान्सपरन्सी राहत असते. ओके. देन द लिक्विडिटी इज एन्श्युअर्ड अँड ट्रान्झॅक्शन्स इज नॉर्मली कम्प्लिटेड इन 7 days. इथं लिक्विडिटी 100% आहे. एकदा ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर साधारणपणे 7 दिवसामध्ये हे ट्रान्झॅक्शन काय करावं लागतं, कम्प्लीट किंवा सेटल करावं लागत असतं. ओके. अ प्रॉपर स्क्रुटिनी इज डन बाय ऑफ द स्क्रिप्ट्स बाय स्पॉन्सर्स. इथं स्पॉन्सर्स असतात. आता स्पॉन्सर्स म्हणजे कोण, ज्या कंपनीचे शेअर्स विकायचे आहेत तर त्या कंपनीतला इथं स्पॉन्सर मिळणं गरजेचं असतं. स्पॉन्सर कोण असतात, हे जे प्रमोटर आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स वगैरे यामध्ये स्पॉन्सर असतात. आणि हे स्पॉन्सर काय करतात, कंपनीच्या वतीनं मार्केटमध्ये शेअर आणतात आणि ते शेअर्स आणण्या अगोदर म्हणजे स्पॉन्सर करण्या अगोदर काय केलं जातं, एक प्रॉपर स्क्रुटिनी जे आहे म्हणजे एक अनालिसिस जे आहे पर्टिक्युलर कंपनीचं या स्पॉन्सर थ्रू इथं होत असतं. ओके. त्यामुळे जे शेअर्स OTCIवर लिस्टेड होत असतात ते चांगल्याच कंपनीचे शेअर्स असतात, कारण स्पॉन्सर त्याशिवाय स्पॉन्सर करत नाही. देन अ कंपनी निडिंग इमिजिएट फंड कॅन प्लेज इट्स इक्विटी विथ द स्पॉन्सर अँड देअर बाय रिड्यूस इंटरेस्ट कॉस्ट. एखाद्या कंपनीला अत्यंत जलदरित्या तत्काळ जर भांडवल पाहिजे असेल, इमिजिएट फंड, तर ती कंपनी त्यांचे शेअर्स स्वतःचेच काय करू शकते, जे स्पॉन्सर आहेत त्यांच्याकडे इथं गहाण ठेवू शकते आणि निधी उपलब्ध करून घेऊ शकते. म्हणजे थोडक्यात काय, इथं जी इंटरेस्ट कॉस्ट आहे त्यामुळे रिड्यूस होते. म्हणजे थोडक्यात काय, शेअर विकण्याच्या ऐवजी आपलेच शेअर एखाद्या स्पॉन्सरला काय करायचे, द्यायचे आणि त्यांच्याकडून काय करायचं, कर्ज घ्यायचं. यथावकाश लिस्ट होऊन ते व्यवहार होतच असतात. अ स्मॉल कंपनी ॲट वन गेट्स नेशन वाईड लिस्टिंग. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत त्यांना एक राष्ट्रीय पातळीवर काय होत असते, लिस्टिंग मिळत असते. कारण या स्टॉक एक्सचेंज थ्रू राष्ट्रीय पातळीवरील कोणतीही व्यक्ती काय करू शकते, व्यवहार करू शकते. त्यामुळे छोट्या छोट्या कंपन्यांना राष्ट्रीय पातळीवरचे इथं कस्टमर मिळतात, राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळतो जायला इथं या OTCI थ्रू संधी मिळत असते. द कंपनीज लिस्टेड ऑन OTCI आर सब्जेक्ट टू लो इन्कम टॅक्स.
आणि OTCI ज्या कंपन्यांची नोंदणी झालेली आहे, ऑटोमॅटिक थोडा कर त्यांना कमी आकारला जातो किंवा त्यांचं व्यवहाराचं स्वरूपच लहान असल्यामुळं कमी इन्कम टॅक्स या कंपन्यांना काय करावं लागत असतो, इथं द्यावा लागत असतो. तर असे सर्वसाधारणपणे असं या OTCIचं काय स्वरूप आहे. सिंपल आहे की जे स्मॉल इन्व्हेस्टर्स आहेत, ज्या स्मॉल अँड मिडियम साईज कंपन्या आहेत, त्यांना त्यांच्या शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी एक प्रॉपर लोकेशन असणं गरजेचं आहे की जे राष्ट्रव्यापी असेल. त्याच्यासाठी कॉम्प्युटर बेस्ड, टेक्नॉलॉजी बेस्ड जो स्टॉक एक्सचेंज इथं चालू केलेला आहे त्याला इथं काय म्हटलं जातं, OTCI असं म्हटलं जात असतं.